नमस्कार, आज आपण नवीन पद्धतीचे ब्लाउज शिकणार आहोत. 2 पीस कटोरी ब्लाउज. याची कटोरी वेगळ्या पेपरवर वाढवावी लागते. याला 2 पीस कटोरी किंवा 3 पीस कटोरी असं देखील म्हणतात. कप साईज जास्त असेल तर सेम अशा पद्धतीचं ब्लाउजचं कटिंग करा. अंगामध्ये ब्लाउज अगदी तुमचं छान बसणार आहे. इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे. यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग सोबत काढायचे आहेत. घडी व्यवस्थित करून घेऊया. इकडनं पहिले आपल्याला उंचीचं माप घ्यायचं आहे. इकडे वाढवायचं वगैरे नाहीये, कारण ती कटोरी वेगळ्या पेपरवर आपण वाढवणार आहोत. त्यामुळे उंची अधिक 1 इंच शिलाई मार्जिन. उंची आहे 14 इंच, 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 15 इंच. आता हे 32 छातीचं करतोय, त्यामुळे सगळे शोल्डर मुंड्याची माप आपल्याला त्यानुसार घ्यायची आहे. 5 इंचाचं शोल्डर घेते, हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं. मुंडा घेतला 5.25 इंचाचा, हे अंतर पट्टीने जोडून घेते. त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. आता 32 छातीचा आहे, त्यामुळे छातीचा चौथा भाग आला 8 इंच आणि आता आपण 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं. हे अंतर पट्टीने जोडून घेऊया आणि सरळ खाली जोडून घ्यायचं. कमरघेराचं अंतर घेण्याची गरज नाहीये, पण छातीपेक्षा जर कमरघेर खूप कमी असेल तर कमरघेराचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन असं माप इथे टाकायचं आहे. मुंड्याचे आकार द्यायचे. 1.5 इंचावर मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा. दोन्ही भाग इथे सोबत काढतोय, त्यामुळे दोन्ही मुंड्यांचे आकार आपल्याला इथे द्यायचे. इकडे 1 इंचाचं मार्किंग केलं, इकडे 1 इंचाचं मार्किंग केलं. हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचं आपण मध्य करणार आहोत आणि मध्यापासून 5 इंच मध्ये घेऊन आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायची गळाखुली. गळाखुली घेणार आहोत 2.25 इंच. गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्या. गळा आहे 6 इंचाचा, अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 6.5 इंच. हा चौकोनी बॉक्स तयार करते. गळा जर खालच्या बाजूला पसरट हवा असेल तर इथे अंतर वाढून घ्या आणि वरती जोडून घ्या, म्हणजे तुम्हाला पसरट गळा पण इथे तयार होतो. इथे गळ्याला आकार द्या. त्यानंतर इकडच्या बाजूकडनं योगपट्टीसाठी 3.5 इंचावर मार्किंग केलं आणि फिटिंगच्या बाजूकडनं 2.5 इंचावर मार्किंग केलं. याच्यात योगपट्टी, साइड पीस, मागचा भाग सगळं निघतं. कटोरी फक्त आपल्याला वेगळ्या पेपरवर वाढवावी लागते. हे अशा पद्धतीने आखून झाले. त्यानंतर आपल्याला पॉइंट पासून इकडे 5 इंचावर मार्किंग करायचं आहे. हे 5 इंचाचं मार्किंग केलं. इथं मुंड्यातून 1.5 इंचाचं मार्किंग करायचं आणि हा आकार द्यायचा. हे पॉइंट मॅच करत फक्त आपल्याला वरती गळ्याला आकार जोडायचा आहे. हे अशा पद्धतीने आखून घेतलेलं आहे. आता याचं पहिले कटिंग करून घेऊया आणि मग आपल्याला वेगळ्या पेपरवर कशा पद्धतीने वाढवायचं ते बघायचं. आणि 2 पीस कटोरी कसं येणार आहे, हे जे आपण काच बटन पट्टीची बाजू आहे त्याचा मध्य करायचा. मध्य आला 2.5 इंचावर. इथे सरळ रेष देऊन घ्यायची. आता हा पहिला भाग, हा दुसरा भाग. आता ह्या 2 भागांवरूनच आपल्याला कटोरीचं हे कटिंग करायचं आहे. पहिला त्याचं कटिंग करूया आणि मग कटोरी आपल्याला वेगळ्या पेपरवर वाढवायची आहे. कटोरी कटिंगच्या खूप साऱ्या पद्धती आहेत. साधी कटोरी, बॉम्बे कटोरी, मद्रास कटोरी, 2 पीस कटोरी, चौकोनी कटोरी. छातीच्या आकारानुसार कटोरीचं कटिंग आपण करायचं आहे. कप साईज जास्त आहे तर या वेगळ्या कटोरी तुम्ही ट्राय करून बघा. ब्लाऊज अंगामध्ये खूप सुंदर असतं. नवीन बघणाऱ्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. हा झाला पुढचा भाग, हा झाला मागचा भाग. आता मागच्या भागात आपण गळाखोलीचं अंतर टाकून मग पुढच्या भागाचं कटिंग करूया. गळाखोली घेतली इथे 2.25 इंच. गळ्याची उंची आली का अर्धा इंच शिलाई मार्जिन. 9 इंचाचा गळा आहे, अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 9.5 इंच. हे पट्टीने बॉक्स तयार करूया. पॅटर्न बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे. पॅटर्न सांगितलं तसंच माप टाका. प्रत्येक छातीच्या मापाचे आपले व्हिडिओ युट्यूबला अपलोड आहेत. तुमच्या मापाचं तुम्ही व्हिडिओ बघा, त्यानुसार तुम्ही कटिंग करायचं आहे. खालचा टक्स आपण घेणार आहोत आडवा 3.5 इंचाचा आणि उभा टक्स गळ्यापेक्षा 5 इंचाने कमी, म्हणजे उभा आपण 4.5 इंचाचा घेऊया. ह्या टक्सचं पूर्ण शिवण करायचं आहे आपल्याला 1 इंच. बघत असताना तुम्हाला काही अडचण वाटली तर कमेंट करत चला, म्हणजे त्यानुसार आपण पुढचा व्हिडिओ बनवूया. आता गळ्याचं कटिंग करून घेते. कप साईज जास्त असेल तर अशा पद्धतीचं ब्लाऊज शिवा. ब्लाऊज अंगात खूप छान बसतं. हा झाला मागचा भाग रेडी. आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया.
मुंड्याचा आकार प्रथम कापून घेऊया. गळ्याचा आकार कापूया. योगपट्टी काढूया. कपड्यावर बाकीचे पॅटर्न आहे तसंच काढायचं आहे, बाकी काही तुम्हाला कपड्यावर वाढवायचं नाही. फक्त ही कटोरी वेगळ्या पेपरवर आपल्याला कटिंग करायची. हे झालं पुढच्या भागाचं आपलं कटिंग रेडी. आता ही कटोरी वेगळ्या पेपरवर कशी काढायची ते बघूया. आता इथे मी हा पेपर घेतलेला आहे. ही जी आपली कटोरी होती याचे 2 भाग करून घ्यायचे आणि मग याचं कटिंग करायचं. ज्यावेळेस ही कटोरी कपड्यावर कटिंग करायची, कपड्यावर कटिंग करताना क्रॉस कपड्यातच कटिंग मात्र करायचं आहे, हे लक्षात ठेवा. आता पहिले ही जी कटोरी सेम आहे, सेम आपण आधी आखून घेऊया आणि मग वाढवायचं कुठे हे समजावून सांगते. वाढवण्याची पद्धत अगदी सोपी आहे. सेम जी कटोरी आपली आहे ती पहिले आखून घेतली आपण. पहिले आता वरचा भाग वाढूया, मग खालचा भाग वाढूया. काच बटन पट्टीच्या बाजूकडे आपल्याला इकडे 1.5 इंचावर अंतर वाढून घ्यायचं आहे. इकडची बाजू 1.5 इंच वाढवायची. हे 1.5 इंचावर मार्किंग केलं. गळ्यापासून हे तिरकस जोडून घेतलं. हे अशा पद्धतीचं. मग हे जे अंतर घेतलेलं आहे याचं आपण मध्य करणार आहोत. आता हे 7 इंच आलं, मग 7चा मध्य आला 3.5 इंच. हे 3.5 इंचाचं मार्किंग केलं. खालच्या बाजूला पुन्हा मी इथे 1.5 इंचाचं डॉट दिलेला आहे आणि हा इकडे गोल आकार द्यायचा आपल्याला. हात आपला छान असा गोल फिरवत ह्या पॉइंटला या आणि इकडनं पण हा अशा पद्धतीने हा आकार गोल द्यायचा आहे. ही कटोरी खूप सुंदर बसते. आता हे झालं वरच्या भागाचं पॅटर्न तयार. मग आता हा जो खालचा भाग आहे लक्षात घ्या, ही छोटी बाजू म्हणजे काच बटन पट्टीची बाजू, मोठी बाजू म्हणजे आपली ह्या बाजूला जोडायची साइड पीस कडची बाजू. आता हे वाढवायचं कसं हे लक्षात घ्या. आता हा पण पीस आपण आखून घेऊया आणि मग याचं वाढवायचं कुठे ते बघूया. आता याची ही जी बाजू आहे इकडच्या बाजूकडे याला 2 इंच मार्किंग वाढवायचं. दोन्हीकडे म्हणजे चौकोन हा तयार करायचा. हे जे अंतर आहे सेम अशाच पद्धतीने हे पट्टीने सरळ जाऊ द्यायचं. इकडे आपण हे 2 इंच अंतर वाढवलेलं आहे, हे वरून जोडून घ्यायचं. हे अशा पद्धतीने आखून घेतलं. मग त्यानंतर आपल्याला टक्सचा शिवायचा कसा हे समजून घ्या. हे जे अंतर आहे या अंतराचं मध्य करायचं पुन्हा आपल्याला. हे पॉइंट जोडायला अगदी परफेक्ट होतात, त्यामुळे तुम्ही असं टेन्शन घेऊ नका की हा आणि हा आकार जोडला जाईल का एकमेकाला, तंतोतंत मॅच होईल का. तर हो, अगदी परफेक्ट मॅच होतो, लक्षात घ्या. आणि हा टक शिवायची पद्धत थोडी वेगळी आहे. हा टक शिवताना काय करायचं 2 इंचापर्यंत शिवायचा आहे आणि मग नंतर आपण पाठीचा टक जसा कडेला शिवतो तसं शिवायचं. हा टक 1 इंचाचा शिवायचा. शिवताना कसं शिवायचं हे पण तुम्हाला समजून सांगते. हे अशा पद्धतीने आणि वरती अगदी कडेला शिवण करायचं. हा टक शिवताना खालून 1 इंचाचा शिवत शिवत ह्या पॉइंट पर्यंत यायचं आणि वरती एकदम कडेला शिवण करायचं आहे. आता याचं कटिंग करून बघूया आणि मग हे जोडायचं कसं हे समजावून सांगते. थोडं किचकट आहे पण सोपं आहे, काही एवढं अवघड नाही. इकडची बाजू 2 इंच आणि इकडची बाजू 1.5 इंच वाढवायची आहे, हे लक्षात घ्या. हा झाला आपला खालचा भाग कटिंग करून. आता हे वरच्या भागाचं कटिंग करू. हा राऊंड शेप छान द्या म्हणजे तुमचा कटोरा अगदी छान बसेल. हे झालं आपलं कटोरीचं पॅटर्न तयार. मग जोडताना हे बघा, ह्या पॉइंट पासून आपण ज्यावेळेस जोडायला सुरुवात करतो बरोबर सेंटर, ह्या पॉइंट पासून जोडायला सुरुवात केल्यावर बरोबर सेंटर येतो आणि ह्या पॉइंट पर्यंत कटोरी बरोबर आपल्याला जोडायला पुरते. टक शिवताना फक्त हा 1 इंचाचा शिवायचा आहे. पहिले टक शिवायचा, टक शिवत ह्या पॉइंट पर्यंत अगदी कडेला शिवण करायचं. मग ही बाजू जोडत आपल्याला इकडच्या बाजूला यायचं आहे. सेम ह्या कटोरीचं अशाच पद्धतीचं कटिंग करा, यात काहीही बदल करायचा नाहीये. बाकी पॅटर्न कुठेही तुम्हाला वाढवायचं नाहीये. हा झाला आपला मागचा भाग तयार. हे झालं आपलं आणि साइड पीस पण जोडायला अगदी बरोबर होतो, कमी जास्त होत नाही, लक्षात घ्या. कोणाला वाटेल का साइड पीस जास्त होईल कमी होईल, तर नाही. हे शिवण झाल्यानंतर बरोबर तंतोतंत आपली कटोरी ह्या भागाला मॅच होते आणि ही योगपट्टी मग नंतर आपण जोडणार आहोत.
याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा. सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत. त्यानुसार तुमच्या मापाचं ब्लाऊज शिवा आणि काही अडचणी असेल तर कमेंट करा. धन्यवाद.